अयोध्याकांडाला सुरुवात होते. रामचरितमानसातली दुसरी पायरी आहे महाराज. दुसरा सोपान बालकांड त्यांनी पूर्ण झालं आणि अयोध्याकांड या ठिकाणी सुरू होत आहे. सोपान शब्दाचा अर्थ होतो पायरी. आपण हे पहिल्या दिवशीच प्रस्तावनेत ऐकलेलं आहे. म्हणून प्रस्तावना महत्त्वाची असते, लक्षात ठेवावी लागते. पण ऐकणाऱ्या लोकांनी प्रस्तावना जर लक्षात ठेवली की पुढचे सगळे त्यांनी प्रसंग आपोआप डोळ्यासमोर उभे राहतात. त्याच्यात प्रवेश होत असतो. याच्याकरिताच वक्त्यांना आधी प्रस्तावना केली पाहिजे, महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून आपण ते श्रवण केलेलं आहे. म्हणून सोपान म्हणजे पायरी, भगवत स्वरूपापर्यंत जाण्याकरिता असणारी पायरी. या रामचरितमानसामध्ये असणारे जे 7 सोपान आहेत त्याच्यातलं प्रथम सोपान पूर्ण त्यांनी झालेलं आहे, बालकांड. आता आपण अयोध्याकांडात त्यांनी पदार्पण करतो. बालकांड म्हणजे बाल्य अवस्था आणि अयोध्याकांड म्हणजे त्यांनी तरुण अवस्था, यौवन अवस्था. म्हणून तरुणपण यात अतिशय महत्त्वाचं असतं महाराज. बालपणामध्ये त्यांनी संस्कार करण्याची जबाबदारी माता पित्यावर असते. त्यांची जबाबदारी त्यांनी पूर्ण करावी. बालपणातच मुलांवर चांगले संस्कार त्यांनी करावे आणि ते संस्कार त्यांनी प्राप्त झाल्यानंतर संस्कार टिकवण्याचं काम मात्र पुढे मुलांवर जबाबदारी येते आणि ते तरुणपणापासूनच सुरुवात होते. पण तारुण्यात त्यांनी संस्कार टिकवून ठेवले पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळेला असं पाहायला मिळतं महाराज, कमी वयामध्ये मुलं त्यांनी फार भजन म्हणतात, हरिपाठ म्हणतात, मंदिरात जातात, आपल्याला फार कौतुक वाटतं. ते थोडेसे मोठे व्हायला लागले की मग त्यांना पंख फुटतात. मग दिसत नाही पंख, ते पण फुटतात. आणि पंख फुटल्यानंतर त्यांनी महाराज मग विचित्र वागायला त्यांनी सुरुवात करतात. आजची जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीकडे जर त्यांनी पाहायला सुरुवात केली तर परमार्थामध्ये आकृष्ट झालेले फार कमी तरुण आहेत महाराज. बोटावर मोजण्यासारखे पाहायला मिळतात जे परमार्थाकडे आकृष्ट होतात. तो परमार्थ करावा असं वाटत नाही, त्याच्याशी काही महत्त्व वाटत नाही. उलट तो परमार्थ करणं म्हणजे बावळटपणा वाटतो. परमार्थ करणं हाच लोकांच्या दृष्टीने आता बावळटपणा त्यांनी वाटायला लागला. म्हणून तरुणांनी जर परमार्थात त्यांनी पदार्पण केलं तर फार चांगला परमार्थ करता येतो महाराज. नाही तर बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे. ते म्हणतात म्हातारपणात परमार्थ करावा. म्हातारपणात कसा परमार्थ करता येईल? सगळी इंद्रिय शिथिल झालेली असतात, क्षीण झालेली असतात आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी पंढरीची वारी करायची म्हणलं तर चालता येत नाही. म्हातारपणाची व्यथा वर्णन करून सांगितली जाते. अतिशय कठीण आहे महाराज म्हातारपण. ते ज्यांना आलं असेल त्यांना त्यांनी माहिती आहे काय त्रास होतो. भयंकर वेदना त्यांनी होतात. त्या सहन करणं फार कठीण असतं. त्या वेदना सहन करता करताच त्यांनी वृत्ती गुंतून जाते. तर भगवंताचं चिंतन कोणत्या वेळेला करायचं? म्हातारपणाला परमार्थ करू म्हणणारी माणसं ऐकायला कमी होतं, डोळ्याला दिसायचं कमी होतं, सगळी इंद्रिय त्यांनी महाराज अशा पद्धतीने क्षीण होतात. त्या काळात परमार्थ करता येत नाही. परमार्थ जर करायचा असेल तर तारुण्यातच परमार्थ करता येतो. तरणा भाग्यवंत नटी हरी कीर्तना. म्हणून तारुण्यात ज्याला परमार्थ करता आलं तो भाग्यवान आहे महाराज. म्हणून त्यांनी अशा म्हणणाऱ्या लोकांच्या समोर प्रश्न विचारला पाहिजे. म्हातारपणाला परमार्थ करा म्हणतात ना, त्यांना प्रश्न विचारायचा सगळ्यात पहिला, मी म्हातारा होईल कशावरून हे सांग. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हातारपण यायच्या आधी जर मरून गेलो तर मग परमार्थ कधी करायचा, कोणत्या वेळेला करायचं? पण आज आत्ता ताबडतोब आता मला मर्म कळालेलं आहे. मी आज लगेच सावध झालं पाहिजे, लगेच परमार्थाला लागलं पाहिजे.
जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालवया पाय तव तू आपले स्वहित पाहे, ही त्यांनी सगळी प्रमाण संतांची पाहून घ्या महाराज. म्हणून सर्व इंद्रिय त्यांनी महाराज आपल्या ताब्यात आहेत, आपल्या अधीन आहेत. आणि अशा वेळेला आपण त्यांनी परमार्थात पदार्पण केलं पाहिजे. तारुण्य अवस्था, यवन अवस्था म्हणजे अयोध्याकांड म्हणजे त्यांनी तारुण्यातच रामाचं भजन अतिशय महत्वाचं असतं महाराज. म्हणून तरुणपणाचा नाश त्यांनी महाराज होता कामा नये, हे तारुण्य जपलं पाहिजे आणि याच्यात परमार्थ त्यांनी केला पाहिजे. तरुणपणाचा नाश त्यांनी 5-6 गोष्टींमुळे होत असतो. 6 गोष्टी अशा आहेत की ज्या त्यांनी तारुण्याचा नाश करणार आहेत. जास्त बोलणं हे तारुण्याचा नाश करणार आहे महाराज. म्हणून ज्याच्यावर त्यांनी तरुणपणात जास्त बोलायची जबाबदारी आली असेल ना, त्याचं तारुण्य क्षीण होतं. तो तरुण असला तरी पण अशा पद्धतीने लवकर वृद्धापकाळ त्याला त्यांनी जवळ येतो. जास्त बोलणं, जास्त चालणं, त्याला जर फक्त चालायचंच काम असेल तर जास्त चालणाऱ्या माणसाचं सुद्धा तारुण्य अशा पद्धतीने नष्ट होतं. जास्त झोपणं, तरुणपणामध्ये झोप जास्त असते, मग ती आवरली नाही आणि जर झोपतच राहिलं तर त्या झोपण्यानेच तारुण्य नष्ट होतं. 4था त्यांनी मुद्दा आहे महाराज, जास्त जेवणे. भूकही लागत असते मस्त, त्यांनी दणकून जास्त जर त्यांनी जेवण करायची सवय लागली तर मग मात्र त्यांनी महाराज तारुण्याचा नाश होत असतो. क्रोध, हे 5वं त्यांनी महाराज कारण आहे तारुण्याला घालवणारं. क्रोध, जर तरुणपणामध्ये क्रोधही जास्त येतो. थोड्या मनाविरुद्ध त्यांनी घटना घडली की ढाल तलवारच हातात असतात, लगेच भांडायची सुरुवात त्यांनी होते. म्हणून त्यांनी महाराज क्रोधही तारुण्याला घालवणार आहे. आणि 6वं कारण आहे विषयाचा भोग. पण विषय भोग सुद्धा त्यांनी महाराज तारुण्याला नष्ट करणार आहे. म्हणून त्यांनी तरुणपणामध्ये या 6 गोष्टींपासून थोडं जपून राहिलं पाहिजे आणि तारुण्यातच भगवंताचं भजन केलं पाहिजे, भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. ते अतिशय त्यांनी गोड होतं. म्हणून पंढरीची वारी करायची असेल तर तारुण्यात त्यांनी महाराज उड्या मारत मारत पण नाचत जाऊ त्याच्या गावारी, खेळी असो कधी येलं विसावारी. तो त्यांनी आनंद देणार आहे. पंढरीच्या वारीचा आनंद डोळ्यासमोर आणून बघा. तो त्यांनी उड्या मारत मारत त्यांनी महाराज पांडुरंगाच्या दिशेनं जाणं, केवढा आनंद जीवनामध्ये प्राप्त होतो. म्हणून त्यांनी तारुण्य महत्वाचं आहे. मध्य आहे तारुण्य म्हणजे त्यांनी मध्य आहे अयोध्याकांड, हे तारुण्य सांगणार आहे. हे अयोध्याकांडामध्ये त्यांनी गोस्वामीजी लिहायला सुरुवात करतात. सगळ्यात आधी त्यांनी महाराज वंदना करतात. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, बरनौ रघुबर बिमल जसो जोदायक फलचारी. श्री गुरु चरण सरोज रज, श्री गुरूंच्या त्यांनी चरण कमलाची जी रज आहे तिने त्यांनी मनरूपी दर्पण स्वच्छ केलं पाहिजे. निज मन मुकुर सुधारी, मुकुर म्हणजे त्यांनी दर्पण, निज मन स्वतःचं मनरूपी दर्पण त्यांनी श्रीगुरूंच्या चरणराजाने त्यांनी स्वच्छ करावं. आणि मग त्यांनी अंतकरणापासून भगवंताचं गीत त्यांनी गावं. बरनौ रघुबर बिमल जसू, भगवंताचे गुणानुवाद त्यांनी गावेत. जो दायको फलचारी, 4 फल प्राप्त करून दे, धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थांची प्राप्ती करून देणारं भगवंताचं भजन आहे. पण श्रीगुरूंच्या चरणांना त्यांनी वंदन करून भगवंताचं त्यांनी अशा पद्धतीने स्मरण करून आणि जीवन अशा पद्धतीने व्यतीत करावं. दिव्य असणारा भाव आहे. प्रभू रामचंद्र अयोध्या नगरीत आल्यापासून आणि दिव्य आनंद अवधवासी लोकांना त्यांनी होत होता. जब ते हे राम व्याही घर आहे, राम प्रभू विवाह करून घरी आल्यानंतर नितनव मंगल मोद बधाय, नित्य नवीन असणारा आनंद सर्व लोकांना अयोध्यावासी लोकांना प्राप्त होत होता. राम आधीच मंगलमय आहे. त्या रामानं त्यांनी सर्वांकर त्यांनी कृपा दृष्टी टाकलेली आहे. सर्व तपस्वी आहेत महाराज, हे रामाच्या संगतीत प्रगट झाले. प्रत्यक्ष परमात्मा अवतार घेऊन आलेला आहे. म्हणून त्यांनी परमात्म्याने जेवढ्या जेवढ्या लोकांना वचन दिलं होतं मी तुम्हाला दर्शन देण्याकरिता येईल, तुम्ही सगळ्यांनी त्यांनी या, ते सर्व त्यांनी अशा पद्धतीने प्रत्यक्ष प्रगट झाले होते. आणि सर्वजण आनंद विभोर त्यांनी रामप्रभूंच्या सानिध्यामध्ये अशा पद्धतीने झाले होते. म्हणून रामप्रभू सर्वांना आनंद देत आहेत. अवधवासी लोक त्यांनी महाराज मनामध्ये इच्छा करू लागले. सर्व अवधवासी लोकांच्या मनामध्ये त्यांनी भाव आहे की प्रभू रामचंद्रांना त्यांनी राजपद द्यावं, राज्यपद त्यांनी प्रभू रामचंद्रांना त्यांनी प्राप्त करून द्यावं. दशरथानं आपला त्यांनी राजा म्हणून रामाला घोषित करून टाकावं. प्रत्येक अयोध्यावासी लोकांना त्यांनी जनाला असं वाटत होतं. खरं तर सगळ्या लोकांच्या पोटामध्ये आशा होती आणि आशाच दुःखाला कारणीभूत असते महाराज. पण सर्व लोकांच्या मनात आधी आशा निर्माण झाली राम राजा व्हावा, आणि म्हणून त्यांनी ती आशा झाली, म्हणून पुढे त्यांनी निराशा होणार आहे, तीच दुःखाला कारणीभूत असते. पण अशी दुःखाला कारणीभूत असणारी ही आशाच त्रासदायक आहे. गोस्वामीजी वर्णन करून सांगतात. एक समय सब सहित समाजा, राजसभा रघुराज विराजा, श्रवण समीप भय सीत केसा, मनहु
जठर असं उपदेश. एक दिवशी त्यांनी महाराज दशरथ राजा आणि आपलं मुख आरशामध्ये त्यांनी पाहत आहे. आरशामध्ये मुख पाहिल्यानंतर एक विलक्षण असणारी गोष्ट पाहायला मिळाली. कानाजवळचा त्यांनी असणारे एक केस आणि दशरथ राजाला पांढरा झालेला दिसला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. दशरथ राजाने आपलं मुख आरशामध्ये पाहिलं आणि त्याला कानाजवळचा एक केस पांढरा झाल्यासारखा दिसला. तो केस पांढरा झाल्यानंतर दशरथाच्या लक्षात आलं की मी आता म्हातारा व्हायला लागलेलो आहे. लक्ष ठेवा, हे त्यांनी देवानं दिलेले निरोप आहेत महाराज आपल्याला. म्हणजे केस पांढरे होणं, कानाला ऐकायचं त्यांनी कमी होणं, दिसायचं त्यांनी कमी होणं, दात पडणं, हे निरोप आहेत. देवाने निरोप दिलेले आहेत. आता आवरून घ्या. काही संकेत पण माणसाला कळाले पाहिजेत ना. हुशार राहणारे, प्रभू का नाम जपणारे, म्हणून त्यांनी संकेत आहेत देवानं दिलेले आपल्याला. म्हणून त्यांनी कानाजवळचा केस पांढरा त्यांनी झाला. महाराज वर्णन करून सांगतात, जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी. जरा म्हणजे म्हातारपण, कर्णमुळी म्हणजे कानाजवळ सांगू आली गोष्टी. हे त्यांनी म्हातारपण कानात सांगायला लागलंय, वृद्धापकाळ कानात सांगायला लागलाय की आता तो वृद्ध व्हायला लागलेला आहे, तुझं राज्य त्यांनी देऊन टाक. आरशात त्यांनी चेहरा पाहिला. दोन गोष्टी त्यांनी पाहायला मिळाल्या. एक तर कानाजवळचा केस पांढरा झाला होता आणि त्याचा मुकुट मस्तकावरचा थोडासा वाकडा झाला होता. मस्तकावरचा मुकुट दशरथाच्या वाकडा झालेला आहे. मग त्याच्या लक्षात आलं की आपण त्यांनी हे राज्य देऊन टाकलं पाहिजे मुलाला. मनात भाव निर्माण होऊ लागले. पांढरा केस त्यांनी दिसला ना, पांढरा रंग बरंच काही सांगतो. जेवणामध्ये त्यांनी मला शेवटचा भात असतो ना, मागचा भात म्हणतात त्याला, पांढरा भात वाढला की मग समजायचं आता जेवण झालं म्हणा. भात शेवटी वाढतात जेवायच्या वेळेला, आधी पण भात वाढतात. मग त्याच्यावर त्यांनी असा आहे, पांढऱ्या भाताला त्यांनी महाराज ताटात ठेवून पाणी फिरवायचं नसतंय. त्याच्यावर थोडंफार का व्हायला पण काहीतरी अन्नशुद्धी म्हणजे तूप त्याच्यावर टाकायचं असते किंवा काय भाजी असेल, वरण असेल त्याच्यावर टाकायचं, मगच पाणी फिरवायचं. नाही तर पांढऱ्या भातावर जर पाणी फिरवाल तर पितरांचा नैवेद्य होत असतो. म्हणून त्यांनी पांढरा भात 2-3 वेळेला असतो. सुरुवातीचा भात, मधला भात आणि शेवटचा भात, मागचा भात असं त्याला म्हणतात. तो नंतरचा जर घेतला नाही तर लोकांकडे मणी आहेत फार जोडलेल्या, ते म्हणतात आहो तो नंतरचा भात घ्यावा लागतो, नाही तो सासरा बेकारी होतो. काय माहिती कुठून आणला असेल, माहीत नाही महाराज कशा आल्या त्या मणी, पण असं म्हणतात महाराज. म्हणून त्यांनी तो नंतरचा जो भात असतो किंवा तो शेवटचा भात असतो तो आला की मग समजायचं जेवणाची आता पूर्णता झालेली आहे. पांढरा भात. युद्ध जर सुरू असेल आणि त्या युद्धामध्ये जर त्यांनी महाराज पांढरा ध्वज दाखवला तर समजायचं युद्ध आता थांबवलं पाहिजे, युद्ध थांबवण्याची गोष्ट आहे. आणि पांढरा केस जर त्यांनी महाराज आला, कानात जवळ जर पांढरा केस त्यांनी झाला तर समजायचं संसार आता थांबवलं पाहिजे, आपलं राज्य त्यांनी मुलाला देऊन टाकलं पाहिजे. तुम्ही ऐकतात ना, दशरथाचा एक केस पांढरा झाला होता तरी त्यानं आपलं राज्य रामाला द्यायचं ठरवलं. आता आपल्याकडे राम अख्खा पांढरा होतो, पण दशरथाला त्याचं राज्य सोडावं वाटत नाही महाराज. राम सगळा पांढरा होतो, पण दशरथ त्यांनी जागा सोडित नाही. त्याला वाटतं बस मीच राजा असलो पाहिजे, मीच सगळं त्यांनी धरून ठेवलं पाहिजे, माझंच राज्य असलं पाहिजे. हातात सत्ता सोडित नाही महाराज. लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आहे. याच्यातून काहीतरी शिकलं पाहिजे महाराज. मग मुलं जर करते धरती झाली असतील, स्वतःचा प्रपंच पाहत असतील तर करू दे ना प्रपंच मोकळे म्हणा. तुम्ही फक्त तटस्थ भावना घेऊन उभे राहा. त्यांना कुठं काय कमी पडतं तेवढं पाहत राहा, नाही तर त्यांची लेकरं बाळ सांभाळत राहा. पण त्याने तुम्ही जर त्यांच्या प्रपंचात डोकं खुपसायचा प्रयत्न केला तर त्यांना विक्षेप वाटेल ना महाराज. म्हणून स्वतःहून त्यांच्या प्रपंचामध्ये कोणत्याही प्रकारचा विक्षेप त्यांनी होऊ नका. भगवंताच्या भजनाला जास्त वेळ द्या आणि स्पष्ट शब्दात सांगून टाका, माझी जबाबदारी मी पूर्ण केलेली आहे.
तुम्ही कामात आम्हाला त्यांनी लागलेले आहात, तुमचा प्रपंच तुम्ही पाहत आहात, मला पण भगवंताचं भजन करायचं, मी भगवंताचं भजन करणार आहे असं स्पष्ट शब्दामध्ये सांगा. फार आनंदानं तुम्हाला त्यांनी स्वीकृती देतील महाराज ते. नाहीतर त्यांनी लोकांना आता खोड नकोसच वाटतं. खोड कळतं ना तुम्हाला? खोड म्हणजे आधार हो. त्याला खोड का जुन्या घरातल्या लोकांना खोड का म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? त्याच्यातही गंमतच आहे. मग त्यांच्या अंगात सुद्धा खोडे असतात म्हणून त्यांना खोड म्हणतात. म्हाताऱ्या माणसांचा उगाच रागराग करीत नाही. म्हातारी माणसं सुद्धा त्यांच्या स्वभावानुसार वागत असतात. त्यांचा हट्ट असतो, असंच असलं पाहिजे, तसंच असलं पाहिजे. पण एक माझी गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, मी काय सांगतो हे बघा, वय वाढल्यानंतर त्यांनी माणसाची बुद्धी सुद्धा क्षीण होते आणि ती बुद्धी त्यांनी महाराज लहान लेकरासारखं वागायला सुरुवात करते. म्हणून म्हातारी माणसं बऱ्याच वेळेला लहान लेकरांसारखे हट्ट करताना दिसतात. पण त्यांनी हट्ट केल्यानंतर त्यांना चिडू नका आणि हिणू नका. वय त्यांनी झालं ना अजून असं त्यांनी हट्ट करता आणि फळणं करता थोडं आपलं बालपण आठवा की आपण ज्यावेळेला लहान होतो त्यावेळेला याच्यापेक्षा भयंकर हट्ट यांच्या समोर करत होतो आणि आपला प्रत्येक हट्ट त्यांनी पुरवलेला आहे ते त्यांच्या वेळेला त्यांनी महाराज उत्तीर्ण झालेले आहेत. आता आपली बारी आहे, आपण आता उत्तीर्ण झालं पाहिजे, आपण यांची सेवा केली पाहिजे, भाव आपल्या पोटात निर्माण असला पाहिजे. म्हणून त्यांनी आपल्याकरता फार काही केलेलं आहे. त्यांची जबाबदारी त्यांनी पूर्णपणे पार पाडलेली आहे. आता आपली जर जबाबदारी असेल तर आपण आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडावी. त्यांनी काही केलं तरी प्रत्येक गोष्ट त्यांनी सहन करावी आणि त्यांना त्या गोष्टी त्यांनी द्याव्यात. फार काय मागत नाहीत महाराज, ते त्यांच्या थोड्याशाच मागण्या असतात. पण आपण त्यांचा रागराग त्यांनी करायला सुरुवात करतो. म्हणून मला वृद्धांना पण त्यांनी मला गोष्ट सांगायची आहे की कोणी आपली हाडहाड करेल असं आपलं जीवन करूच नाही महाराज. चांगलं जीवन जगा, मस्त आपल्या वजनात राहावं. वजनात जीवन त्यांनी फार चांगलं असतं. मला जेवढे महात्मे भेटले ना महाराज त्यातले 2 गृहस्थी होते आणि 2 संन्यासी होते. म्हणून त्यांनी महाराज मला त्यांच्याकडे पाहायला भेटलं वजनात. मी त्यांच्याकडे ग्रंथांचं अध्ययन केलं ना. वैकुंठवासी पंडितनाथ महाराज देवकर म्हणजे त्यांनी आम्ही त्यांना भाऊ म्हणायचो. हे भाऊ त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत वजनातच राहिले. त्यांच्या नुसत्या नजरेनं सुद्धा सगळे लोक घाबरत होते महाराज. ते त्यांच्या वजनात राहिले. का बरं? कोणाकडून काहीच अपेक्षा केली नाही. स्वतःच्या मस्तीमध्ये मस्त राहिले. मुलं त्यांचा प्रपंच करत होते, तटस्थ भावनेने राहिले. कोणाकडूनच काही अपेक्षा केली नाही. त्यांच्या प्रपंचातही डोकं घातलं, मस्त राहिले. असं वजन आपण आपलं शेवटपर्यंत टिकून ठेवा. कशाला हाडाहाड जीवाची करून घ्यायची? आपल्या हाताने आपला अपमान होईल असं त्यांनी कशा करता करायचं. पण ठरविक एक वय आल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीने आपण आपल्या जीवनात बदल करून घेतला पाहिजे. 25 वर्षाच्या वयापर्यंत ब्रह्मचारी धर्म त्यांनी सांभाळला पाहिजे. 25 ते 50 वर्षापर्यंत गृहस्थाश्रमामध्ये पूर्ण आपली सगळी कामं केली पाहिजे. 50 ते त्यांनी 75 वर्षापर्यंत अशा पद्धतीने वानप्रस्थाश्रम, वानप्रस्थी तरी संयोगी वियोग असं त्यांनी आपलं जीवन असलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर संन्यासावस्था 75 ते 100 म्हणजे संन्यासावस्था, संन्यासित्व त्याग संकल्पाचा. अशा अवस्थेत त्यानं राहिलं पाहिजे. आपलं जीवन आपलं तपासलं पाहिजे. आता 100 कोणी जात नाही महाराज. म्हणून त्यांनी त्याच्या आतच अशा पद्धतीने मृत्यू प्राप्त होतो. तेवढ्याच याच्यात हे 4 बसवायचे. आता 4 आश्रम त्याच्यातच बसवायचे आणि बसून आपल्या मनाला त्यांनी समजून सांगायचं की आता आपली कोणत्या वेळेला आपण काय केलं पाहिजे समजून सांगायचं. मनाला मस्त राहायचं, वजनात राहा. शेवटच्या श्वासापर्यंत तुमची किंमत जपून ठेवा. तुमच्या हातानं तुमची किंमत कमी करून घेऊ नका. नाहीतर हे त्यांनी कोणी कोणाची नाहीत, हाडहाड करायला लगेच तयार होतात महाराज. तुम्हाला बरं भांडणं लावून द्यायला आलास. मी काही भांडणं लावून देत नाही, मी वस्तुस्थिती सांगतोय. फार फिरावं लागतं महाराज बुवा लोकांना, फार फिरावं लागतं. आणि फिरण्यामधून फार लोक पाहायला मिळतात, फार लोकांचे व्यवहार पाहायला मिळतात, फार गोष्टी डोळ्यानं पाहायला मिळतात आणि काही गोष्टी अशा पाहायला मिळतात की जे पाहून अंतकरण फार व्याकुळ होतं महाराज. असं वाटतं कशाकरिता आपण हे सगळं करतो, कसा समाज आहे. आईवडिलांची त्यांनी किती अशा पद्धतीने हेळसांड करतोय हे प्रत्यक्ष पाहायला मिळतं. आईवडिलांना हाकलून देतात महाराज घराच्या बाहेर. जन्मभर ज्यांनी आपल्याला सांभाळला असू द्या. हे सगळं गाणं मला तुमच्या समोर गायचं नाही, मला फक्त निरोप सांगायचं होतं, सांगितला. ज्या त्या वेळेस जी ती गोष्ट आपल्याला कळाली पाहिजे, सावध झालं पाहिजे. रामकथा ही त्यांनी रामाची कथा, ही कथा लक्ष्मणाची कथा, ही सीतेची कथा, ही त्यांनी अवधवासी लोकांची कथा नसून ही आपल्या जीवनाची कथा आहे. पण आपलं जीवन आपण रामकथेमध्ये शोधावं आणि त्या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये विचार धारण करून वागायला सुरुवात करावी. अतिशय महत्त्वाचा विचार आहे. दशरथ राजाने त्यांनी ठरवलं की आपलं राज्य आपण त्यांनी रामाला देऊन टाकायचं. म्हणून राजा आणि वशिष्ठ ऋषींकडे अशा पद्धतीने गेलेला तातडीने आणि वशिष्ठांच्या समोर त्यांनी हात जोडून बोलायला सुरुवात केली. महाराज, माझा मुकुट आज मला त्यांनी थोडासा तिरका झालेला दिसला. माझ्या कानाजवळचा केस मला त्यांनी पांढरा दिसतोय आणि सगळ्या प्रजाजनांच्या मनातला भाव सुद्धा मला कळतोय. पण माझी तुमच्या समोर विनंती, मला असं वाटतं की माझं राज्य माझ्या रामाला आता देऊन टाकावं आणि रामाचा राज्याभिषेक करावा. असं म्हणल्यावर वशिष्ठांना सुद्धा फार आनंद झाला महाराज.
म्हणजे सांगा लवकरात लवकर एखादी तिथी आपण त्यांनी पाहूया, मुहूर्त पाहूया आणि त्या मुहूर्तावर रामाचा राज्याभिषेक त्यांनी करूया. वशिष्ठ महाराज म्हणले रामाचा राज्याभिषेक करण्याकरिता कशाला तिथी पाहायची आणि कशाकरिता त्यांनी मुहूर्त पाहायचा. जो त्यांनी दिवस असेल तोच रामाच्या राज्याभिषेकाकरिता त्यांनी योग्य समजावा. आपण उद्याच रामाचा राज्याभिषेक करूया. बेगी विलंब करी सत्य सबरु समाज. बेगी विलंब करी सत्य सबरु समाज. सुचिन सुमंगल तप जगवा राम होय जब राजिया. रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, वेगी विलंब करिय नृपराठ सजिय सबरू समाज. विलंब न करता आपण तातडीनं त्यांनी रामराज्याभिषेक अशा पद्धतीने केलं पाहिजे. सुदिन सुमंगल तब ही जब राम होई सबराज. राम ज्या दिवशी राजा होण्याकरता तयार होतो दिवस अतिशय मंगलमय दिवस समजावा आणि लगेच ताबडतोब राज्याभिषेकाची तयारी अशा पद्धतीने करावी म्हणून वशिष्ठांकडून आज्ञा प्राप्त झाली. राजालाही फार आनंद झाला. आता वशिष्ठ कुलगुरू आहेत म्हणून कुलगुरूंनीच त्यांनी आज्ञा दिली पाहिजे म्हणून वशिष्ठ ऋषी त्यांनी प्रभू रामचंद्रांच्या महालामध्ये आणि ही बातमी सांगण्याकरिता अशा पद्धतीने जात आहेत. विशेष गोष्ट अशी आहे की सेवकाच्या घरामध्ये स्वामींचं आगमन अशा पद्धतीने होत आहे. सेवक सदन स्वामी सदन स्वामी आगमनू. सेवकाच्या घरी स्वामींचं आगमन त्यांनी झालं. हे मंगल मूल अमंगल दमनू. अमंगलाला घालवणार आणि मंगलाचं मूल आहे म्हणून अशा पद्धतीनं प्रत्यक्ष वशिष्ठ महाराज प्रभू रामचंद्रांच्या महालामध्ये त्यांनी जात आहेत. प्रभू रामचंद्रांना बातमी कळते वशिष्ठ जे आपले श्रीगुरु त्यांनी आलेले आहेत. गायगायनं प्रभू त्यांचं स्वागत करतायत. वशिष्ठजींना उंच आसनावरती त्यांनी बसवलं. बसून भगवती जानकी सहित प्रभू आणि अशा पद्धतीनं नमस्कार त्यांच्या चरणांना करतायत. त्यांचे पाय त्यांनी धुवायला सुरुवात केलेली आहे आणि अतिशय शालीनतेनं त्यांनी महाराज त्यांचं चरण प्रक्षालन करून हात जोडून प्रभू विचारू लागले स्वामी आज तुम्ही त्यांनी माझ्या महालामध्ये स्वतः आलेले आहात. तुमचं स्वागत आहे. माझ्याकरिता काय सेवा आहे मला तुम्ही सांगा. जे तुम्ही सांगाल ते मी करायला तयार आहे सांगा. वशिष्ठजी त्यांनी प्रसन्न आहेत. रामा दशरथाबरोबर त्यांनी माझा संवाद झालेला आहे आणि आम्ही असं ठरवलेलं आहे की तुझा राज्याभिषेक करायचा आहे. पण उद्या तुझा राज्याभिषेक होणार आहे. तुला काही नियम पाळावे लागतील, काही व्रत अशा पद्धतीने पाळावे लागतील. प्रभू रामचंद्रांना त्यांनी महाराज सांगायला सुरुवात केली. तुला उपवास त्यांनी उद्याच्या दिवशी करावा लागेल. तुला त्यांनी जमिनीवरती झोपावं लागेल. तुला ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल. फलाहार अशा पद्धतीने करावं लागेल. असे सर्वचे सर्व नियम त्यांनी महाराज सांगून टाकले. संयमानं रामराज्य येत असतं महाराज म्हणून संयम आधी सांगितला. गुरुजींचं काम आहे म्हणून त्यांनी शिष्य जर अशा पद्धतीनं अस्ताव्यस्त होत असला तर गुरुजींनी त्यांनी त्याच वेळेला त्याला जागृत केलं पाहिजे, त्याला सावध केलं पाहिजे. गुरुजींचं काम आहे महाराज ते. म्हणून श्रीगुरूंशिवाय त्यांनी नाही. म्हणून राम राज्य जर यायचं असेल
तर त्याला मूळ त्यांनी महाराज असणारं धर्मकारण आहे. म्हणून त्यांनी संत आहेत. वशिष्ठ ऋषींच्या आज्ञेनुसार त्यांनी रामराज्य आता त्यांनी येणार आहे. रामप्रभूंचा राज्याभिषेक त्यांनी महाराज व्हायचा आहे. प्रभूंना त्यांनी महाराज वशिष्ठांनी अशा पद्धतीने सूचना त्यांनी सांगितली. वशिष्ठजी महाराज अशी सूचना सांगून निघून गेलेले आहेत. पण प्रभू रामचंद्रांचा चेहरा मात्र उदास झालेला आहे. कारण राज्याभिषेक होणार आहे, मी राजा होणार आहे. राजा व्हायचं म्हणल्यावर किती आनंद होतो महाराज. एखादं पद प्राप्त झालं, एखादी गादी प्राप्त झाली की असा आनंद गगनामध्ये मावत नाही. त्याला वाटतं बस मी म्हणजे काहीतरीच झालं असं त्यांनी होतं. पण प्रभूंचा चेहरा मात्र उदास झालेला आहे. का उदास झालं त्याचं कारण एवढंच आहे की मी आता राजा झाल्यानंतर त्यांनी या राजपटामध्ये अशा पद्धतीने गुंतून पडेल. माझं प्राकट्य झालेलं आहे, माझा अवतार झालेला आहे, हा साधू संतांच्या हिताकरिता त्यांनी झालेला आहे. म्हणून माझं दर्शन प्राप्त करून घेण्याकरिता, माझी भेट घेण्याकरिता अनेक ऋषीमुनी त्यांनी महाराज वाट पाहत आहेत. मी जर राजा झालो तर मला त्यांना भेटायला जाता यायचं नाही. म्हणून त्या सर्व ऋषीमुनींचा विचार प्रभू रामचंद्रांच्या अंतःकरणात आहे. म्हणून त्यांनी वनवासाला जायचा हा भाव रामाच्याच पोटातला भाव आहे. फक्त तो कैकेयीच्या तोंडातून अशा पद्धतीने बाहेर पडला. म्हणून सर्व लोकांनी कैकेयीला दोषी ठरवलं महाराज. म्हणून सर्वच रामायणांमध्ये कैकेयीला त्यांनी दोषी ठरवलं जातं. पण आमचा स्वभावच असा आहे महाराज की कोणाला त्यांनी लांछनच लावायचं नाही, कोणाला दोषी ठरवायचं नाही, कोणाला दुःख द्यायचं नाही, कोणाला वाईट म्हणायचं नाही. या नियमानुसार आमची बुद्धी त्यांनी महाराज आम्हाला असं सांगते की कैकेयी दोषी नाही. प्रभू रामचंद्रांनीच त्यांनी महाराज हे सर्व ठरवलेलं आहे. प्रभूंच्या इच्छेनुसार सर्व गोष्टी त्यांनी होत असतात. म्हणून लांबलचक असणारा प्रसंग आहे. आता तुम्ही फार आनंद भोगलेला आहे. आता एवढ्या आनंदामध्ये तुम्हाला दुःखाच्या दारात नेऊन उभं करायचं हे मला चांगलं वाटत नाही. म्हणून आता 10 वाजून 11 मिनिटं पण झालेली आहेत. म्हणून आपण 10:15ला त्यांनी रोज थांबत असतो. 2-4 मिनिटं त्यांनी बाकी आहेत. म्हणून त्यांनी आता मी पुढचा प्रसंग सांगणारच नाही. तुम्ही त्यांनी एवढ्या आनंदातच आता रात्रभर त्यांनी थांबा. उद्याची कथा मात्र मोठी विलक्षण आहे. प्रभूंना त्यांनी अशा पद्धतीने वनवासाला जायचं आहे. सर्व लोकांची काय अवस्था आहे तो सर्व प्रसंग आपण उद्याच्या सत्रामध्ये त्यांनी पाहणार आहोत. आजची कथा इथेच त्यांनी विराम पावते आहे.